2018 काल्हेरमध्ये सर्वांचं सकाळी सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। खरोखर एक जबरदस्त अशी क्रीडा नगरी इथं उपस्थित करून दिलेली आहे। मी तर प्रथम सर्व काल्हेर गावाचे आजी माजी सरपंच सदस्य कमिटी मेंबर त्यांना मी धन्यवाद देतो। खरोखर जबरदस्त असे क्रीडा नगरी इथं उपलब्ध केली करून दिलेली आहे। तर विनंती करतोय भरस्फोट वलपाडा या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। या स्पर्धेमध्ये आम्हाला पंच म्हणून लाभलेले आहेत बाला इकारे, नरेश म्हात्रे आणि गोरक्ष पाटील। या तिन्ही पंचांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी आतापर्यंत बजावलेली आहे। या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स मूवीजचा किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट रवी गुलवी, प्रतिमेश पाटील, ऑपरेटर महात, ऑपरेटर करीम आणि आमचे कॅमेरामॅन अरबाज ही संपूर्ण टेक्निकल टीम आणि यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते। सरपंच उपसरपंच चषक 2018 मित्रांनो, सरपंच ग्रामपंचायत काल्हेर सन्मान्य श्री मुरारी बाबू पाटील साहेब आणि उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर सन्मान्य नरेश वासुदेव तेरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते। निश्चितच आज ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यामधील तिसरा कसोटी सामना सुरू आहे आणि ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत आलेले आहे। 151 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या मायभूमीमध्ये ऑल आउट झालेला आहे। सर्व बाद 119 अशी धावसंख्या आपण ऑस्ट्रेलिया संघाची पाहू शकता। 51 सर्व बाद 151 धावांवर गारद झालेला ऑस्ट्रेलियाचा संघ। खरोखर चांगली सूचना दिलेली आहे, माहिती दिलेली आहे धुमाल सरांनी। आणि आता मात्र आघाडी येते 292 धावांची। एमसीजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जातोय आणि मित्रांनो आज 1999-2014 हे वर्ष आजच्या दिवशी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे, कारण आजच्या दिवशी 1999 मध्ये जर बघितलं तर सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपलं 5वं कसोटी शतक झळकवलं होतं आणि 1000 धावाही पूर्ण केल्या होत्या। त्याची ही 19वी इनिंग होती आणि MRF ची बॅट त्यांनी वापरली। त्यांनी योगायोगाची गोष्ट योगेश पाटील आपण पाहतोय की बरोबर 14 वर्षाने 2014 मध्ये फक्त फलंदाज बदलला होता। समोरील संघ ऑस्ट्रेलिया, ग्राउंड एमसीजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड होता। MRF ची बॅट होती, 19वी इनिंग होती आणि 5वं शतक ठोकलं होतं आणि 1000 धावा पूर्ण केल्या होत्या। निश्चितपणे तो फलंदाज होता विराट कोहली। सचिन तेंडुलकर विराट कोहली आजच्या दिवशी आपण योगायोगाची गोष्ट 15 वर्षानंतर 30 घटना आजच्या दिवशी घडली होती। धन्यवाद, सुंदर अशी माहिती पोहोचवलेली आहे सुभाष धुमाल यांनी। तर बोलूया सामन्याकडे मित्रांनो। जो सामना चालू होणार आहे तोच म्हणजे भरस्फोट वडपाडा तसेच गोल्डन येलो दिवे या दरम्यान चालू होणार आहे। तर भरस्फोट वडपाडा या संघाला मी विनंती करतो की क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, सजून घ्यायचं आहे, प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचं आहे। दोन्ही पंच आमचे तयार आहेत। जसप्रीत बुमराह याने आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गुमराह केलेला आहे। तब्बल 6 फलंदाजांना डगआउटच्या आश्रयाला पाठवलं आहे आणि 151 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या मायभूमीमध्ये आज गारद झालेला आहे। तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाने। आजच्या दिवसामध्ये पहिला सामना मित्रांनो आपण पाहणार भरत स्पोर्ट्स वलपाडा विरुद्ध गोल्डन येलो केवणे दिवे या दोन संघामध्ये। गोल्डन येलो केवणे दिवे जय सोनाई वडनगर चषकामधील रनर्स संघ आहे, उपविजेता ठरला होता। त्या स्पर्धेमध्ये अक्षय मडवी यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली, त्यांनी त्या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ठरला होता। 0 मिनिटां कमाल या स्टॅटससाठी हा खेळाडू प्रसिद्ध आणि यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय मडवी। पुन्हा एकदा पाहूया काल्हेर मैदानावर अक्षय मडवी याची 0 मिनिटां कमाल आपल्याला पाहायला मिळते का। आजच्या दिवसामधील पहिला सामना गोल्डन येलो केवणे दिवे विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा। त्यानंतर
अबू स्पोर्ट्स खराडी विरुद्ध वायप्रेमा केवनी दिवे. त्यानंतर संजय स्पोर्ट्स सावाद आयडियल हवे दिवे या संघाने आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जयदुर्ग सुरई आणि विलासमूर्ती राहणार याही संघाने आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीत भरत स्पोर्ट्स वलपाडा संघ आणि सलामी जोडी मैदानामध्ये येत आहे. गोल्डन येलो केवनी देवी या संघाकडून अक्षय मडवी विथ पंकज ही सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोल्डन येलो केवनी देवी या संघाकडून अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आहोत. सरपंच उपसरपंच चषक 2018 भव्य दिव्य असं क्रीडांगण आणि बंदरावती काल्हेर आयोजित या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण बंदरावती काल्हेर क्रीडा नगरीमधून आपण पाहतोय. या नगरीमधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता. मागे जा ना. तर सलामी जोडी मैदानामध्ये आलेले आहे पंकज आणि अक्षय. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतो भरत स्पोर्ट्स वलपाड या संघाला. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण खेळाडू कक्षे पाहू शकतात. तसेच आमचं टॉस बॉक्स प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि तालुका क्रिकेटमधील जे टॉप 5 ग्राउंड्स आहेत त्यामध्ये या ग्राउंडचा समावेश केला गेलेला आहे. कारण अतिशय उत्कृष्ट क्रीडांगण आपण पाहतोय. ज्याप्रमाणे न्यूझीलंड मधील वेलिंग्टन आणि वेस्ट इंडिज पोर्ट्स ऑफ स्पेन हे मैदान आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे भिवंडी तालुक्यामधील हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. गर्द झाडी ज्याला मुंडरा एंड असं म्हटलं जात आहे. त्यानंतर एका टोकाला आपण पाहतोय शक्तीचं प्रतीक, शक्ती आणि भक्तीचं प्रतीक बजरंग बलीचं मंदिर आणि त्यांच्याच नावावरून या मैदानाला बंद्रावती काल्हेर हे नाव पडलेलं आहे. तर सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज पंकज आणि नॉन स्ट्रायकिंगला अक्षय. पंच बाला इकारे यांचा अतिरिक्त इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. पहिलाच चेंडू यावेळेला मात्र स्कटकटचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट रिझन मधून चेंडू पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून. यायले डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने केवनी दिव्या संघाची धावसंख्या 1 निवडून होते ती 5. या स्पर्धेची नियमावली ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. वलपाडा संघाची ड्रेसिंग पॅनल दिली. दोन संघांना पॅनल्टीला सामोरे जावे लागलेले आहे कारण या स्पर्धेची नियमावली चेसिंग आणि रेसिंग कंपल्सरी. यावेळी फ्लाइट दिली होती चेंडूला. इन्व्हाइट केलं होतं पुढे येऊन खेळण्यासाठी. या चेंडूवर कमबॅक करतोय गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक बदलतोय गोलंदाज उज्ज्वल आणि सामना करण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज अक्षय. अक्षय 2 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि केवनी दिव्य संघाची धावसंख्या या 2 धावेने वाढते.
धावसंख्या 2 ने वाढून होते ती 7. बिनबाद 7 नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय गोल्डन येलो केवणेदेव या संघाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाने. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. षटकामधील पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज अक्षय. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पाहू शकता 38 सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये डीप मिड विकेट आणि एक थोडासा वाईड ऑफ लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवला गेलेला आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो सीमारेषेपार चौकार. डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला होता. मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये आणि चेंडू गेला होता सीमारेषेपार चौकारासाठी. उज्ज्वल सामनागर फलंदाज अक्षय. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड मिड ऑफ आणि मिड ऑफच्या मधून चेंडू टोलवला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय यावेळी. तर हे 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने केवणेदेव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 12. खरोखर जर तुम्हाला सर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अक्षय आणि पंकज एक चांगली भागीदारी करतात. तर पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलेला आहे आणि धाव संख्या इथं आपण बघितलं तर 12 धावा इथं काढलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत पंकज आणि अक्षय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 13. एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण कोणताही फलंदाज या षटकामध्ये बाद झालेला नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोल्डन येलो केवणेदेव या संघाकडून. यानंतर अबू स्पोर्ट्स खाडे आणि बाळप्रेम दिवे या 2 संघामधील सामना आपण पाहणार आहोत. आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड करत आहोत. या 2 धावांचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 15. कारण चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे आणि त्या 2 धावा आम्ही मात्र आता धावफलकामध्ये ऍड केलेल्या आहेत. सुधारित जी धावसंख्या आहे ती 15. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मुंडेरायांकडून. यावेळी वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटले गेलेले आहे. पंचांचं वाईटचा श्रेय होतोय अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 16. धावफलकावर झलकले गेलेले आहेत. दुसरं षटक मार्गस आहे. दुसरं षटक घेऊन आलेले दिनेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा श्रेय होतोय. भरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दिनेश याच्याकडून आणि अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढवून होते ती 17. मुंडेरायांकडनं गोलंदाजी मार्कवर सज्जलेले गोलंदाज दिनेश. पहिले षटक उज्ज्वल यांनी हाताळलं होतं बंदरामध्ये काहलेरा टेम्पल इनकडून. दिनेश मुंडेरायांकडून वालण्याच्या तयारीत. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज पंकज जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पाहूया धावबादची संधी आहे मात्र धावबाद करता आलेला नाही आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण केलेल्या फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावेने धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ते 19. सरपंच उपसरपंच चषक काल्हेर 2018 मध्ये सकाळच्या 17 मधील हा पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. भरत स्पोर्ट्स वलपाडा विरुद्ध गोल्डन येलो केवणेदेव
या दोन संघामध्ये. यानंतर अबू स्पोर्ट्स खाडे आणि बाळप्रेम केवळी दिवे या दोन संघामधील सामना असणार आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला टोलवलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या मध्ये पुन्हा एकदा बदल होतं. धावसंख्या 2 ने वाढून होती ती 21 विदाउट लॉस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अबू स्पोर्ट्स खाडी आणि बाळप्रेरणा केवळी देवी या संघाला पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे की आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर सामना खाडे विरुद्ध दिवे या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. दिनेश मुंडरायांकडून वलताना सामना करेल फलंदाज पंकज. यावेळी फोर्स केलेला चेंडूला चेंडू हवेमध्ये चेंडूवाली क्षेत्ररक्षक अप्रतिम जल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतोय गोल्डन येलो केवणी दिवे या संघाला. अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता आणि पहिला फलंदाज झेलबाजच्या रूपाने बाद झालेला नवीन फलंदाज सागर येतोय 1 डाऊनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. फॉलोथ्रो मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. स्टेप मध्ये चुकलेला आहे गोलंदाज दिनेश. ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे आपल्या संघाला. दिनेश यांनी अप्रतिम झेलही पकडला होता क्षेत्रामध्ये. यावेळी फ्लॅट टेट डिलिव्हरी होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता अक्षयाचा. तोपर्यंत एक धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 22 2. एक बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटकातील गोलंदाज दिनेश सामना करण्यासाठी सज्ज होते. नुकताच खेळपटलेला नौका फलंदाज सागर. दिनेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दिशांत चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धाव आपल्या षटकामध्ये हा तिसरा दिशांत चेंडू हाताळतोय गोलंदाज दिनेश. धावसंख्या 1 ने वाढून होते ते 23. आजच्या दिवसामधील पहिला सामना भरत स्पोर्ट्स वलपाडा विरुद्ध गोल्डन येलो केवणे दिवे या दोन संघामधील आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले वलपाडा या संघाने. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. वाडेश लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाजांनी. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 24. यानंतर अबू स्पोर्ट्स खाडी आणि बाळप्रेम दिवे दोन्ही संघाच्या संघानिकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला दुसरा ऑफिशियल कॉल दिला जात आहे. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आणि बाळप्रेम दिवे संघाचा संघनायक. यावेळी मात्र करारा ऑपरेटरचा फटका आपण पाहतोय. वाईड यॉर्कर चेंडू खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केलेले आहेत फलंदाजांनी. या 2 धावेने दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 26. यानंतर अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आणि बाळप्रेम दिव्या संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना दुसरा ऑफिशियल कॉल दिला जाते की आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय गोल्डन येलो दिवे विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये.
नाणेफेक हाडल्यानंतर गोल्डन येलो दिव्य संघाने आपल्या धावपलकावर धावा झळकलेल्या त्या 1-26 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ केवणी दिवे प्रमोद पाटील सर. धन्यवाद धुमाल. तर मित्रांनो जो सामना चालू आहे तो म्हणजेच गोल्डन येलो दिवे आणि भरस्फोट वलपाडा या दरम्यान चालू आहे 2 षटकांचा खेळ इथं संपलेला. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर उज्ज्वल याने एक पॉवरफुल गोलंदाजी केली होती. 13 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर दिनेश यांनी सुद्धा मला तरी वाटतं 13 धावा दिलेल्या आहेत. सॉरी 11 धावा दिलेल्या आहेत आणि 2 पॅनल्टीच्या धावा इथं लागलेल्या आहेत. तर बघूया तिसरं षटक घेऊन येते तो गोलंदाज म्हणजेच राकेश. बघूया राकेश कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करतोय ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज सागर आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच अक्षय. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकणार आहे तो राकेश. शॉर्ट चेंडू पुश करतो चेंडूला. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. त्या 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अर्जित करतोय. मात्र तिसरी धावाचा कॉल दिलेला आहे आणि 3 धावा अर्जित करतोय फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल धुमाल सर. 3 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. संघाची धावसंख्या होते ते 29. 1-29. मित्रांनो तुम्ही पाहत आहेत बंद्रा मारुती कल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018. या चषकामध्ये सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा सज्ज होते गोलंदाज राकेश. सज्ज होते फलंदाज अक्षय. शॉर्ट चेंडू चेंडूला पूल करतो. चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतोय फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती 31. धुमाल सर खरोखर अक्षय मडवीचं नाव या क्षेत्रामध्ये खूपच गाजत आहे. तुम्ही म्हणतात 0 मिनिटां कमाल कशा पद्धतीने होते ती किमया अक्षय मडवीच्या जवळ आहे. तर बघूया या स्पर्धेमध्ये ही किमया करून दाखवत का नाही ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय राकेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुल टच चेंडू सॉंग करतोय. चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथं. मात्र 2 धावा अर्जित करतोय फलंदाज. या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 33. मित्रांनो तुम्हाला खरोखरच या क्षेत्रामध्ये नवीन आवाज ऐकायला मिळणार आहे. कुकसे या गावातील सुपुत्र योगेश पाटील सुद्धा आमच्या जोडीला आहेत. पुन्हा सज्ज होतोय राकेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय अक्षय. ओव्हरपिच चेंडू स्लॉक करतोय चेंडूला. चेंडू हवे ते मात्र चेंडू जातोय लॉंगॉनच्या वरून षटकारासाठी. अक्षय मडवी याच्यावर एक जादूगिरी 0 मिनिट किमया करण्याची तीच किमया इथं केलेली आहे. आज आजच्या दिवसाचा पहिला षटकार अक्षय मडवी याच्या नावावर झालेला आहे. राकेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमॅन कुठला संपर्क होत नाही. पंच आमच्याकडे बोलतात. दोन्ही हात समांतर करतात आणि धाव मिळते अवंतर. स्वर मारा टाकला जातोय. 1 धाव इथं जोडली जाते आणि 1 धावने संघाची धावसंख्या होते ती 40. अक्षय मडवीवर आपण नजर टाकली तर 21 धावांवर खेळत आहे. एक चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा सांगतो राकेश. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र या चेंडूवर वापसी करतोय राकेश. खरोखर अक्षय मडवी याला बांधून टाकण्यासाठी असे हे ब्रह्मास्त्र सोडले जायला पाहिजेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राकेश.
ब्लॉकमध्ये चेंडूला सेट करतोय, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, षटकारासाठी जातोय चेंडू. तुम्हाला खरोखर 0 मिनिटात कमाल कशी केली जाते त्याचंच उदाहरण इथं अवकेश मंडळी यांनी दिलेलं आहे. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 1 बाद 46 धावा इथं झालेल्या आहेत आणि ह्या षटकाचा आपण जर विचार केला तर 20 धावा इथं दिल्या. तुम्हाला सर काय म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खास करून कौतुक आपण पाहतोय अक्षय मडवे जो 0 मिनिटांत कमाल करण्यासाठी खूप अप्रसिद्ध आहे. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर सोनई वडोनगर चषकामध्ये या फलंदाजाने भन्नाट फलंदाजी केली होती आणि बेस्ट बॅट्समनने ठरला होता. खोऱ्याने धावा या फलंदाजाने त्या स्पर्धेमध्ये झलकावल्या होत्या आणि यावेळी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना वैयक्तिक 27 धावसंख्या नाबाद खेळतोय. चांगले धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 लॉस फॉर द 1 विकेट. तर मित्रांनो हा आजच्या दिवसात पहिला सामना चालू झालेला आहे. 3 षटक ते पूर्ण झालेत आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 46 धावा इथं झाल्यात. एक जबरदस्त कामगिरी करतात दोन्ही फलंदाज. सागर एक चांगली साथ देतोय अक्षय मडवी याला. मित्रांनो सामना चालू आहे तो म्हणजेच गोल्डन येलो दिवे आणि भरतस्फोट वलपाडा या दरम्यान चालू आहे. त्यानंतर होणारा सामना जो आहे तो बॉयफ्रेम केवनी दिवे तसेच अब्बूस्फोट खाडी या दरम्यान होणार आहे. तर शेवटचा षटका टाकण्यासाठी सज्ज होतोय तो अविनाश. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी आता मात्र कामगिरी करतोय. या धावांवर अविनाश मुंडराईन मधून चौथा षटका पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सागर याला. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केला, दाद मागितले, पंचांचा बोट आकाशात मात्र या खेळाडूला जायला खेळाडू कक्षात बाद होतोय, पायचित बाद होतोय. दुसरा हादरा लागतोय गोल्डन डायलॉग दिवे या संघाला. सागर याची जागा भरून काढत नवीन फलंदाज जातोय तो बुम बुम संदीप. बघूया संदीप कशा पद्धतीने आपल्या संघात चांगली कामगिरी करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय मुंडरा कडून अविनाश. चौथ्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी दाद मागतोय पंचांकडून संदीप. और पिच चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय वाईट लॉनच्या दिशेकडे. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. 1 धावाने समाधान मानावं लागेल संदीप याला. आपला खाता ओपन करतोय 1 धावाने. 1 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 47. 2 बाद 47. पुन्हा सज्ज होतो 0 मिनिटात कमाल म्हणजेच अवक्या अक्षय मडवी. उलटो चेंडूला सॉंग करतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. दर वर्षाच्या वर्षाला माझे डुंगे ये गावाला. दर वर्षाच्या वर्षाला माझे डुंगे ये गावाला. जत्रा भरली मानाची आमचे गाव देवा देवाची. जत्रा भरली मानाची. या षटकारानं 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या झालेल्या आहेत ते योगेश पाटील सांगतात की 53 धावा इथं जमा केलेल्या आहेत. चांगली फलंदाजी डेंजर झोन मध्ये धावसंख्या गेलेली आहे. तुम्हाला सर काय म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच अर्धशतक धावप्रकार झाला गेलेला आहे. 53 धावा आणि डेंजर झोन मध्ये धावसंघाने प्रवेश केलेला आहे. नाणेफेकीसाठी यायचं अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आणि बॉयफ्रेंड दिवे संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जात आहे.
की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. वेलकम गोल्डन बॉय भिवंडी जयेश पाटील दिवे संघाचा संघनायक ते आलेला अबू स्पोर्ट्स काडी संघाचा संघनायक आपण यायचं आहे. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. थोडस बघूया काय होतंय काय घडतंय त्याच्यामध्ये. सुखरूप पोहोचतोय संदीप. निर्धाव चेंडू जातोय. चांगला ब्रह्महस्त सोडला होता. तुम्हाला सर खरोखर जर धावावर अजून अंकुश ठेवायचा आहे तर असेच ब्रह्महस्त सोडणं गरजेचं आहे. ब्रह्मास्त्र म्हणजेच त्या चेंडूवर कोणी छेडखानी केली तर परिणाम वाईट होतात. पुन्हा सज्ज होतोय अविनाश. शॉर्ट चेंडू चेंडूला हक करतोय. चेंडू जातो मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. DJ Umesh. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय अक्षय मढवी याच्याकडून. 39 धावसंख्येवर खेळतोय. 39 धावांमध्ये 4 षटकारांचा आणि एका चौकाराचा समावेश आहे. 39 धावसंख्येवर खेळतोय आणि 11 धावांची आवश्यकता आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत A1 पवन जयपासन गोडसे पी संघाच्या खेळाडूंनी 2 अर्धशतके पूर्ण केलेले आहेत. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर पहिलं अर्धशतक ब्रेडन मॅकलोबा भिवंडी पॉवर प्लेचा बादशाह फलंदाज नंदन पाटील यांनी पहिलं अर्धशतक पाडघा ट्रॉफीमध्ये झलकलं होतं. सिटी आणि ग्रामीण पूल मधील 2 अर्धशतके आपण त्याच्या नावावर त्या ट्रॉफीमध्ये पाहिली होती. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आणि अशा प्रकारे अक्षय मडवी याची खेळी संपुष्टात. कालवर गावाला ऐ माझी कालिका माता बसली कालवर गावाला. रात्री बाराला हक्क मारी सागर बनवाला. रात्री बाराला हक्क मारी किरण बनवाला. तर मित्रांनो यानंतरचा होणारा सामना अबुस्फोट खाडी तसेच बायफ्रेम केवली या दरम्यान होणार आहे. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो व्हीआयपी डॅच कडे यायचं आहे. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. अबू स्पोर्ट्स खाडी अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक समीर तांगडे आपण त्वरित नाणेफेकसाठी यायचं आहे. कारण बाळपेठ दिवे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर सामन्यात सुरुवात करायची आहे. लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे गोल्डन येलो केवळीदेवी या संघाने आणि भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपैकीवर धावा जळकलेल्या आहेत त्या बाळप्रेम गोल्डन येलो केवळीदेवी संघाने 59 आणि 60 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघासमोर. मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला ऑल ट्रॉफी आहे ज्यांनी स्पॉन्सर केलेल्याचा सन्माने मुरारी बाबू पाटील साहेब विद्यमान सरपंच आणि त्यांच्या समवेत सन्माने जगदीश मोतीराम पाटील समाजसेवक काल्हेर प्रथम द्वितीय तृतीय मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ऑल ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या सन्माने मुरारी बाबू पाटील साहेब विद्यमान सरपंच आणि सन्माने जगदीश मोतीराम पाटील समाजसेवक काल्हेर यांच्याकडून त्यांचा निश्चितच मनस्वी धन्यवाद आमच्या भद्रावती काल्हेर कमिटीकडून. आजच्या दिवसामधील पहिला सामना गोल्डन येलो केवनी दिवे विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना अक्षय मढवी याच्या 39 धावांच्या जोरावर धावफलकर धावा जळकलेल्या आहेत त्या 59 आणि 60 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघासमोर. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग शुभ प्रभात ऑल ऑफ यू. मित्रांनो आपण पाहतोय बंदरा मारुती काल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना नक्कीच मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे नक्कीच गणरायांना नमन करून आजच्या या दिवसाच्या खेळाला आणि नक्कीच मी आजच्या या समालोचनासाठी आजच्या दिवसामध्ये सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर नक्कीच अतिशय सुंदर सकाळ मित्रांनो आपण पाहतोय. थंडगार वारा या ठिकाणी आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या क्रीडांगणाचं एक वैशिष्ट्य जर बघितलं तर नक्कीच एक सुंदर आणि रम्य वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर नक्कीच ही स्पर्धा आपण मित्रांनो प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून
रवी गुलवी, त्याचप्रमाणे प्रथमेश म्हात्रे आणि नक्की त्यांचे प्रथमेश पाटील आणि नक्की त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आपण या ठिकाणी पाहतोय. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आपण त्वरित म्हणजे संपर्क साधायचा आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. बाळप्रेम दिव्य संघाचा संघनायक इथे आलेला आहे. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा संघनायक आपणही त्वरित यायचं आहे. कृपया आमच्या VIP डाईच च्या समोर गेटच्या बाजूला जी गाडी आहे ती तिथून हटवायची आहे, कारण VIP डाईच्या मान्यवरांना थोडासा त्रास होत आहे, अडथळा येत आहे. त्यामुळं जी गाडी आपण पार्क केलेली आहे पार्किंग झोन मध्ये पार्क करायची आहे. गेटमध्ये जी गाडी आपण पार्क केली आहे ती थोडीशी बाजूला घ्यायची आहे, कृपया विनंती असेल. 4 व्हीलर तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मोठा लक्ष आपण पाहतोय भरत स्फोट वलपडा संघासमोर आणि नक्कीच त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय प्रेम आणि गणेश. तर नक्कीच पंचांचा या ठिकाणी सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. गणेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू डाव्या ष्टीवर आणि नक्कीच पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी झेल होण्याची दाट शक्यता होती, परंतु मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर नक्कीच याच ठिकाणी पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला असता, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक मोनीच्या कडून आणि नक्कीच या चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर नक्कीच 4 धावांवर वैयक्तिक आपलं गणेश खातं उघडतोय आणि संघाचं सुद्धा 4 धावेने खातं उघडतोय. नक्कीच प्रति षटकांचा मित्रांनो आपण विचार केला तर 15 धावांचा अस्किंग रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा जाणार बॅक टू बॅक दुसरा चौकार. टॅट जसा तसा या ठिकाणी उत्तर दिला जातोय आणि नक्कीच अशाच प्रकारची या ठिकाणी फलंदाजीची आवश्यकता असेल भरत स्फोट वलपाडा संघाला. कारण मित्रांनो 4 षटकांचा सामना म्हटला तर नक्की 24 चेंडूंचा खेळ असतो आणि त्या 24 चेंडूमध्ये 60 धाबांचं लक्ष या ठिकाणी पाठलाग करायचं आहे. सुरुवात तर अति चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते, उत्तम सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय गोलंदाज पंकज. रिव्हर्स अटेंड केला जातोय, नक्कीच चुकीचा शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. मित्रांनो बघितलं 2 चेंडूमध्ये धावचित त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला जातोय आणि नक्कीच चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांचा बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद. बघितला चांगली फटकेबाजी करत होता गणेश. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर रिव्हर्स अटेंड केला, परंतु नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज होता त्याने नक्कीच आपला घर त्या ठिकाणी सोडला होता आणि नक्कीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळतो यष्टीरक्षेच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्यांवर आदळतोय आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय प्रेमच्या रूपाने. इकडे चेंडूचा मात्र त्याने सामना केला नाही आणि त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर अविनाश. पुन्हा एकदा पंकज प्रेक्षक गॅलरी टोकाकडनं गोलंदाजी साकारतो, उर्दू विकेटचा मारा करतोय. चेंडूमध्ये नक्कीच पेस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मात्र जमिनीच्या साह्याने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय. फक्त जोपर्यंत चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतोय. नक्कीच सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर नक्कीच पंकज मार्फत या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय.
धावसंख्या आपण पाहतोय 1-9 प्रति षटकामागे 15 धावांचा स्किंग रन रेट आपण पाहतोय भरत स्पोर्ट वलपाडा संघासाठी. कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अतिशय वेगवान रीतीने चेंडूची फेकी केली आणि बाकीचं मात्र काम पूर्ण करतोय एसट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षक आपण पाहतोय सागर. नक्कीच फलंदाजीमध्ये जास्त मोठी कामगिरी मात्र केली नाही, परंतु पाहूया एसट्यांच्या पाठीमागे मात्र कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देतोय सागर. राकेश नक्कीच या ठिकाणी चांगला कमबॅक त्याच्याकडून पाहायला मिळतोय आतापर्यंत. सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी प्रयत्न केला, नक्कीच त्याच्यामध्ये सफल सुद्धा ठरतोय, कारण चेंडूला या ठिकाणी मात्र सन्मान देतोय फलंदाज आणि मात्र जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करतोय. तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भरत स्पोर्ट वलपाडा संघाची धावसंख्या 1-10. निश्चितच नाणेफेक केली जाणार आहे. मी विनंती करेन आमच्या मंचावर उपस्थित सन्मानित दयानंद भंडारी साहेबांना की आपण आपल्या सोबत नाणेफेक करायचे आहे. आबू स्पोर्ट्स खार्डी संघाचा संघनायक आणि बाळप्रेम दिवे संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत आणि नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही संघामध्ये. नाणेफेक केली जाते मुरारी सरांच्या सोबत असते. नाणेफेक जिंकलेले आहे बाळप्रेम दिवे संघाचे संघाने. आपला फक्त निर्णय सांगायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकी सुद्धा आपण पाहिली तर दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होतो या मुंड्रा एंडकडनं. गोलंदाज जय, पाहूया जयकडनं कशा प्रकारे जय कामगिरी पाहायला मिळते का. नक्कीच जी धावसंख्या थांबलेली आहे त्या धावांना ठिकाणी वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय का फलंदाज गणेश आणि अविनाश यांच्या मार्फत. तर लक्षात ठेवायचं आहे देवणी संघ 20 मिनिटांचा आपल्याकडे नक्कीच वेळ दिला जातोय. तर या 20 मिनिटांमध्ये आपला डाव या ठिकाणी समाप्त आपण करायचा आहे. भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाला ओहलीतून जॉन्टी जोशी आणि सागर भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर जय आपल्या गोलंदाजी मार्फत मार्ग सुटतोय. पहिला चेंडू ओरफीचा मारा, सुरेख फाटका, चेंडू जातोय लॉंग ऑनला, झेल सुटतोय आणि चेंडू सुद्धा जातोय सीमेरेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच ऐसे कहते हैं मौका भी देना और छक्का भी देना. नक्कीच असं वाटलं की क्षेत्ररक्षक सूरज होता त्या ठिकाणी आणि नक्कीच सूरजच्या डोळ्यावर असं वाटलं की सूर्याची किरण नक्कीच त्या ठिकाणी पडली असतील आणि त्याचमुळे त्याला मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित झेल त्या ठिकाणी घेता आलं नाही आणि नक्कीच परिणाम स्वरूपी आपण पाहतोय धाव फलकामध्ये 6 धावा आपण ऍड करतोय. धावसंख्या आता मात्र 6 ने पुढे सरकते 1-16. आता मात्र डाव्या टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते. हुक करण्याचा प्रयत्न, सुरेख टायमिंग, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या बाहेर. अफलातून फटका. षटकार. मनपण साडी चोली चमचेक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. पावसार जमलंय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मनपण साडी चोली बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. वेलकम रोशन भद्रावती काल्ले संघाचा अष्टफैल खेळाडू आपलं हार्दिक स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. बघितलं प्रथम फलंदाजी करताना केवनी स्पोर्ट्स संघाने नक्कीच गोलंदाजानं वार केला होता, परंतु त्यानंतर आपण पाहतोय मित्रांनो दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजानं वार करतोय, पलटवार करतोय फलंदाज अविनाश. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि नक्कीच अशाच फटक्यांची आता मात्र आवश्यकता आहे भरत स्पोर्ट वलपाडा संघाला. बॅकफुटवर जाऊन सुरेख फटका पंच केला जातोय. चेंडू सरळ सीमेरेषेकडे जातोय. चांगला त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षणाकडून, परंतु चेंडू हा सीमेरेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
4 धावणे संघटित धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकते 1/26. कारण पहिल्या षटकामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर फक्त पंकजने 10 धावा खर्च केल्या पॉवर प्ले षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये जर विचार केला तर अतिशय महागडा ठरतोय जय. 3 चेंडूची फेकी करतोय आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च करतोय आणि नक्कीच अशाच धावांची आवश्यकता आहे वलपाडा संघाला आणि नक्कीच चांगली कामगिरी करतो या ठिकाणी फलंदाज अविनाश. जय पाहूया कमबॅक करतो का या षटकामध्ये. आता मात्र नक्कीच चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी धावचित ची संधी होती, परंतु कुठलाही शत्रकी मात्र इष्ट्यांच्या जवळपास मात्र कुठलाही नव्हता. परंतु या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धाव आपण पाहतोय, ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल दोघांमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 28, लॉस ऑफ 1 विकेट. भरत स्फोट वलपाडा 60 धावांच्या ठिकाणी पाठलाग करतोय. अजूनही विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असेल उर्वरित चेंडूमध्ये. नक्कीच मोठा फटका आपण पाहतोय, परंतु टायमिंग मात्र व्यवस्थित नाही. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत फक्त 1 धाव या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी प्राप्त होती फलंदाज अविनाशकडे आणि नक्कीच एका धाब्यावर या ठिकाणी मात्र समाधानी सुद्धा मानतोय. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे सरकते 1/29. नक्कीच मित्रांनो यानंतर बिग मॅच आपण पाहणार आहोत. अब्बू स्पोर्ट खार्डे आणि बॉय प्रेम केवणी दिवे या दोन संघामध्ये ही पुढची लढत आपण मित्रांनो पाहणार आहोत. नक्कीच आपण पाहतोय डाव्याच्या खूपच चेंडू बाहेर पण पाहतोय. अतिशय वेगळ्या अंदाजाने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज गणेशने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाही. कारण चेंडूची फेकी ही खूप डाव्याच्या बाहेर केली होती फलंदाजाने आणि आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 1/30. अजूनही अर्धा पट्टा पण नक्कीच पूर्ण केलेला आहे. चेंडूचा नक्कीच चांगली दिशा आपण पाहतोय, परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. नक्कीच चेंडूवर झेप घेतोय, 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावावर या ठिकाणी समाधानी मानले जातोय. तर अशा रीतीने 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भरतस्फोट वलपाडा संघटित धावसंख्या 1/31 आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. तर नक्कीच या पुढील 2 षटकामध्ये काय होईल, कुठल्या संघाची चांगली कामगिरी होईल, की ज्याप्रमाणे फटकेबाजी आहे चालू आहे तशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते, की गोलंदाजीमध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. नक्कीच आपण ऐकणार आहोत माझी सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ गोरसई सुभाष धुमाल सर यांच्या आवाजातून. धन्यवाद. 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्ती 31 धाव आपण धावफलकावर पाहतोय. यानंतर सामना असणार आहे बॉयफ्रेम दिवे विरुद्ध अबू स्पोर्ट्स खार्डे. बॉयफ्रेम दिवे संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि अबू स्पोर्ट्स खार्डे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो अबू स्पोर्ट्स खार्डे संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि निश्चित पाहायला विसरू नका. नवीन वर्षाचा तोहफा खार्डे धमाका. समीर तांगडे आपणास विनंती असेल की आपण आमच्या VIP डायचो राहायचं आहे. आपलं सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये बंद्रावती कालेर यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. समीर तांगडी, विक्की म्हात्रे आणि अबू स्पोर्ट्स खार्डे आयोजित क्रिकेट फेस्टिवल 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2019 डे नाईटची स्पर्धा असणार आहे. सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो पाहायला विसरू नका. मर्यादित संघांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि ग्रामीण संघांना जर आपला प्रवेश नोंदवायचा असेल तर समीर तांगडे यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. कारण डे नाईटचा हा महासंग्राम आपण पाहणार तर सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2019. 2 षटकांची समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूने 29 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या सिंगलने वाढते. लेग बायचा इशारा. एका धावीने धावसंख्या वाढून होते ते 32. भद्रावती कालेर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये सर्वांचं सकाळी 17 मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामधील हा पहिलाच सामना आपण पाहतोय भरत स्पोर्ट्स वलपाडा विरुद्ध गोल्डन येलो केवणी दिवे या 2 संघामध्ये. 60 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला. सागर राईट मोर द विकेट. यावेळी करारा फटका
मात्र चांगले क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग अँड रिझन मध्ये दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र गॅदर कलेक्ट करता आला नाही चेंडू आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने वलपाडा संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून होती ती 34. 60 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय भारत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला 34 धावा धावफलकावर झलकले गेलेले आहेत. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. यावेळी माझा पंच केलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला झेल पकडला जातोय आणि आणखीन एक खेळाडू बाद होतोय वलपाडा संघाचा. वैयक्तिक 20 धावांचं योगदान देऊन पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे फलंदाज अविनाश. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये गणेश. प्रेम आणि अविनाश ही जोडी मैदानामधून डगवरच्या आश्रयाला गेलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून होते 35. 35 लॉस फॉर द 2 विकेट. 60 या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत स्पोर्ट्स वलपाडा संघ आजच्या दिवसामधील पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. यानंतर अबू स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध बाळफिल्म दिवे या 2 संघामधील सामना असणार आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही बरोबर 25 धावांची आवश्यकता आहे. यावेळी लॉर फुलटा चेंडूला लॉब केलेला आहे. लॉफ्टेड फटका सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक हाता बसतो वलपाडा संघाला. तिसरा फलंदाज हा डगवाटच्या आश्रयाला गेलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय नवीन फलंदाज संघनायक जयेश पाटील खेळपट्टीवर आलेला आहे. 35 धावा अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी परफेक्ट यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय भारत स्पोर्ट्स वलपाडा या संघाचा. सागर यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली. ते 4 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलेले आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. इथून मात्र सामना थोडासा आपल्याकडे झुकून दिलेला आहे सागर या गोलंदाजाने. आता मात्र समीकरण आपण मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय सिच्युएशन, करो या मारो. 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. करूया मरो
अशी सिच्युएशन आहे वलपाडा या संघासाठी. तिसऱ्या षटकामध्ये निश्चितपणे सामना झुकला गेलेला आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. सागर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये. लॉर फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. 20 मध्ये हा चेंडू खेळून काढला जातो एका धावेसाठी. एका धावे समाधान मानावं लागते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 36. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. जर हा सामना जिंकायचा असेल भरतपूर वलपाडा संघाला तर मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. कारण 5 चेंडू शेष आहेत आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 24 धावा. भरतपूर वलपाडा विरुद्ध गोल्डन येलो केवनी देवी या दोन संघामधील आजच्या दिवसामधील हा पहिलाच सामना आपण पाहतोय. यावेळी लॉफ केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. तिसरी धावण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या रूपाने खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. या 3 धावेने भरतपूर वलपाडा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 ने वाढून होते ती 39. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 4-21चं समीकरण आपण पाहतोय वलपाडा या संघासाठी. शेवटचं षटक मार्ग असतोय मुंडर यांकडनं गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज सूरज. यावेळी मात्र दिशान खराब चेंडू आपण पाहतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फिट असणार आहे पुढील चेंडू. निश्चितपणे खराब गोलंदाजीचा नजारा आपण पाहतोय. गोलंदाज सूरज याच्याकडून बिमर चेंडू हाताळलेला आहे आणि बिमर चेंडूवर 2 धावा अशा प्रकारे आपण पाहतोय धावफलकामध्ये जोडलं जाते. या पुढील चेंडू फिट असणार आहे. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 41. 4 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू फ्रीट आहे. पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू कार्पेट सारे चेंडू टोलवला गेलेला आहे लॉंग ऑफ रिजन कडे एका धावेसाठी. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ते 42. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. तिन्ही चेंडूंना मात्र सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल कारण चेसिंग इज कंपल्सरी. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल ह्या 3 चेंडूंवर. यावेळी मात्र गुडलँड स्पॉटवर चेंडू फिट झाला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताळणी. निर्धाव चेंडू समाप्ती. आता मात्र मिशन इम्पॉसिबल कारण 2 चेंडू आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. पाठ इथे मात्र जड झालेलं आहे गोल्डन येलो केवनी देवी या संघाचं. 2 चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी एक मोठा फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत. चेंडू क्षेत्ररक्षक एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न कारण सूर्याचे किरण तिथे डोळ्यावरून आले होते अक्षय मडवी याच्या. आता मध्ये फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे कारण शेवटचं चेंडू शेष आहे. सुरुवात शेवटचं षटक हाताळतोय गोल्डन येलो केवनी देवी या संघाकडून मुंडेरा एंड कडून. 1 चेंडू शेवटचा शेष आहे. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे गोल्डन केवनी देवी या संघाने. अभिनंदन अभिनंदन गोल्डन येलो केवनी देवी. हार्ड लक भरतपूर वलपाडा. हार्ड लक करणारे जयेश पाटील. अभिनंदन अक्षय मडवी. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ज्याने पुन्हा एकदा 0 मिनिटांत कमाल केलेली आहे अक्षय मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. सामने ठरलेला आहे अक्षय मडवी. आपल्या संघासाठी 39 धावांचं योगदान दिलं होतं. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती अक्षय मडवी याने. पुन्हा एकदा तारणहार बनलेला आहे गोल्डन येलो केवनी देवी या संघाचा आणि सामनावी ठरलेला अक्षय मडवी. यानंतर सामना मित्रांनो पाहणार होता अबू स्पोर्ट्स खाडे विरुद्ध बाळफेम दिवे या 2 संघामध्ये. आज आपण संजय स्पोर्ट्स सावाद आणि आयडियल हवे दिवे संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर
पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहणार जयदुर्ग सुरई विरुद्ध विलासमूर्ती राहणार या दोन बलाढ्य संघामध्ये. अक्षय मडवी आपण सामनावीर पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. अक्षय मडवीज मॅन ऑफ द मॅच. खरोखर धुमाळ सर तुम्ही त्यांना एक नाव दिलेलं 0 मिनिटांत कमाल असं खरोखरच कमाल करून दाखवलेले आहे. कमाल स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच फ्रॉम अक्षय. गोडवलेलं केवढी दिवस संघानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. बाळप्रेम दिव्य संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. समोर आव्हान असणार अबू स्पोर्ट्स खाडी समीर तांगडे याच्या संघाचं आणि अबू स्पोर्ट्सचा खाडी तसेच समीर तांगडे यांच्यासाठी पाये येथून दीपक भोरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच दीपक भोरे यांनी सरपंच उपसरपंच चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद दीपक भोरे, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता बॉयफेम दिवे विरुद्ध अबू स्पोर्ट्स खाडी या दोन संघामधील सामना आपण पाहणार होता. मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यामधील ठरलेला अक्षय मडवी आणि अक्षय मडवी आज मॅन ऑफ द मॅच अक्षय ट्रॉफी. सन्माननीय राजन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करायची आहे. हे आपण पाहू शकता अक्षय मडवी ज्याने 39 धावांची एक अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती. वेल प्लेड अक्षय, पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला हार्दिक शुभेच्छा. गोलवलेल्या केवणी दिवस संघाने कुठेही जायचं नाही. केवणी दिवस